हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। सिडकोमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादातून एक गटाकडून दुसऱ्या गटावर गोळीबार केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौकात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली असून या प्रकरणी पोलिसांनी तपास करून 6 जणांना ताब्यात घेतले आहे, तर 1 जणाचा शोध सुरू आहे। याबाबत अंबड पोलीस ठाण्यात वैभव गजानन शेळके, वय वर्ष 23, राहणार कामटवाडा, गोपाळकृष्ण चौक, सिडको यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की रात्री 10 वाजेच्या सुमारास जुना अंबड लिंक रोड, पवननगर, सिडको येथे आरोपी दर्शन दौंडे, गणेश खांडे, राकेश गरुड, अक्षय गावंजे, अथर्व राजगिरी, अजय राऊत व त्यांचे 3 ते 4 साथीदार यांनी संगनमत करून वैभव शिर्के यांच्याबरोबर झालेल्या वादातून कुरापत काढली। त्यामुळे या दोघांमध्ये रात्री वाद झाले। त्यांनी एकमेकांना तुला बघून घेतो अशी धमकीही दिली होती। रविवारी रात्री फिर्यादी शिर्के हा मित्र वेदांतगिरी गोसावी हे ॲक्टिवा स्कूटीने जात होते। त्यावेळी छोटू काळ्या उर्फ जितेंद्र अशोक चौधरी हा त्याच्या दुचाकीवरून येत होता। त्यावेळी शिर्के याच्या दुचाकीला कट लागल्याने त्याने शिव्या दिल्या असता दोघांमध्ये बाचाबाचीही झाली। त्यानंतर फिर्यादी शिर्के व त्याचा मित्र वेदांत हा दुचाकीने घरी जात होते। यावेळी पवननगर रस्त्यावर समोरील बाजूने मोटरसायकलवरून दर्शन दौंडे, गणेश खांदे, राकेश गरुड, अक्षय गावंजे, अथर्व राजगिरी, अजय राऊत व त्यांच्यासोबत असलेले 3 ते 4 अनोळखी इसम त्या ठिकाणी आले व त्यापैकी अजय राऊत याने फिर्यादी शिर्के याच्यावर कोयता उगारून तुझा फडशाच पाडतो असे म्हणून धाव घेतली, तरी फिर्यादी शिर्के व त्याचा मित्र गाडीवरून खाली पडले। त्याचवेळी दर्शन दौंडे यांनी कमरेला असलेली पिस्तूल बाहेर काढून शिर्केवरती गोळी झाडली। तसेच आरोपी गणेश खांदे यांनी देखील त्याच्याकडे असलेले पिस्तूल काढून फिर्यादीच्या दिशेने फायरिंग करण्याचा प्रयत्न केला। त्याच्याकडील पिस्तुलातून 2 गोळ्या जमिनीवर पडल्या। त्यानंतर आरोपी राकेश गरुड, अथर्व राजगिरी यांनी नॉन चॉपर काढून फिर्यादीवर वार करण्याचा प्रयत्न केला। हे वार फिर्यादीने चुकवले व त्यानंतर अक्षय गावंजे यांनी फिर्यादीची कॉलर पकडली, परंतु त्याला हिसका देऊन फिर्यादी पळू लागला। एवढ्यात सर्व आरोपींनी मिळून त्याचा पाठलाग केला, त्याला धमकी दिली व जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला। यावेळी झालेल्या गोळीबारातून परिसरातील नागरिकांनी घाबरून आपापली दुकाने बंद केली। या गुन्हा प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून रात्री 6 जणांना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे। पोलीस त्याचा कसून शोध घेत असून त्यालाही लवकरच पकडण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर करत आहेत। वृत्तसंकलन विभाग, हिंदवी स्वराज्य न्यूज, नाशिक। काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी पवननगर सिडको या भागामध्ये फायरिंगची घटना या ठिकाणी घडलेली आहे। सदर घटना घडल्यानंतर तात्काळ माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेलेले आहेत आणि इसम नामे वैभव गजानन शिर्के याच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी 307, 143, 144, 149 भारतीय हत्यार कायदा 325, 425 आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट 7 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची पथकं तयार करण्यात आली। 2 ते 3 पथक या ठिकाणी तयार करण्यात आले। आरोपींना देखील या ठिकाणी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरती अटक करण्यात आलेला आहे। 6 आरोपींना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये दर्शन उत्तम दोंदे, गणेश दत्तात्रय खांदवे, राकेश कडू गुरव, अथर्व राजगिरे, अजय राऊत, जितेंद्र चौधरी असे आरोपी सध्या आमच्या ताब्यामध्ये आहेत। सदरची जी घटना झालेली आहे ही किरकोळ वादावरून झाल्याचं सध्या निष्पन्न होत आहे, पण याच्यामध्ये काही रायबरी आहे का याचा शोध पोलीस या ठिकाणी करत आहेत। तसेच ह्याच्यामध्ये वेपन जे यूज झालेले आहेत हे वेपन कुठून आणलेले आहेत, काय आणलेले आहेत याचा तपास देखील या ठिकाणी पोलीस करत आहेत। आरोपी आणि फिर्यादी या दोघांवरती देखील काही गुन्हे दाखल असल्याचं लक्षात येत आहे। जे काही गुन्हे दाखल आहेत त्याची पार्श्वभूमी बघून सर्व आरोपींवरती या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे। सदर जी कामगिरी आहे ही कामगिरी ही अंबड पोलीस स्टेशन चे डीबीचे अधिकारी कर्मचारी तसेच PI अंबड ठाकूर साहेब, ACP देशमुख आणि टीमच्या अंडरमध्ये या ठिकाणी झाले।